GD9 महाराष्ट्र न्यूज, जागा विचारांची, दिशा नव्या महाराष्ट्राची। आपण पाहत आहात GD9 महाराष्ट्र न्यूज। अंदरसूल येथे काल धर्मवीर संभाजीराजे व्यायामशाळा देशमुख गल्ली या मंडळाच्या गणपतीचे दुसऱ्या दिवशी मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले। अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी गणपती विसर्जनाचा निर्णय धर्मवीर संभाजीराजे व्यायामशाळा या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता। त्यानुसार काल या मंडळाच्या गणपतीचे विसर्जन मोठ्या उत्साहात करण्यात आले। सुमारे 10 ते 11 फूट उंची असलेली ही गणेश मूर्ती मिरवणुकीचे आकर्षण ठरली होती। त्यानंतर अंदरसूल येथील जय योगेश्वर गणेश मंडळाची 1990 सालापासून स्थापना झाली असून 1 किलो 125 ग्रॅम वजनाची ही चांदीची गणेश मूर्ती दगडूशेठ हलवाई या रूपात असून या मंडळाचे कार्यकर्ते 20 वर्षांपूर्वी घेतलेले असून हे मंडळ सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असते। GD9 न्यूज मराठीसाठी गजानन देशमुख, येवला, अंदरसूल। अंदरसूल येथील हा जो गणपती आहे जे योगेश्वर गणेश मित्र मंडळाचा हा 37 वर्षापासून हा जी प्रतिष्ठा होते, काय सांगाल तुम्ही यावरती? जय योगेश्वर गणेश मंडळाची स्थापना आमच्या माहितीनुसार अभ्यासानुसार 1990 सालापासून बसवायला सुरुवात झाली आणि कल्पना का आमच्या मंडळाचे सदस्य सर्व 41 सदस्य एक जीवाने काम करतात आणि गावामध्ये जे सामाजिक उपक्रम राबवले जात होते ते सगळे सामाजिक उपक्रम राबवण्याचा कार्यक्रम जय योगेश्वर गणेश मंडळाने सुरुवात केली। मग गावातील कोणी आजारी व्यक्ती असेल, कोणी गरीब व्यक्ती असेल, त्याला दवाखान्यात नेण्यापासून त्याची सेवा करण्याचे काम ह्या गणेश मंडळाच्या सर्व सदस्यांनी 1990 सालापासून विडा उचलला आणि त्याच्यानंतर आज तागत ते काम चालू आहे। कमी अधिक प्रमाणामध्ये हे काम चालूच राहतं। ज्यावेळेस हेपॅटायटिस बी ची सुद्धा लसीकरण पूर्ण तालुक्यामधून पहिल्यांदा आपल्या अंदरसूल गावामध्ये आपण चालू केलं आणि त्याच्यामध्ये मोठ्या सहभाग तालुक्यातून बऱ्याच लोकांनी सहभाग घेतला। त्याच्यानंतर असंच करीत असताना आमच्या मंडळाच्या काही सदस्यांच्या डोक्यात कल्पना आली की आपली गणेशाची मूर्ती ही चांदीची असावी, म्हणून 20 वर्षापूर्वी 1 किलो आणि 125 ग्रॅम अशी ती चांदीची भरीव मूर्ती दगडूशेठ हलवाईच्या रूपाने आम्ही स्थापना केली आणि दरवर्षी त्याच्यामध्ये आम्ही थोड्या प्रमाणात वाढ करून आता आमचा संकल्प जवळजवळ 5 किलोची मूर्ती बनवण्याचा संकल्प आहे। तो थोड्याच दिवसामध्ये तो पूर्ण होईल। त्याच्यासाठी आमच्या मंडळाचे अध्यक्ष अनिल भाऊ बागुल असेल, मंडळाचे सचिव किशोर भाऊ आंग्रे असेल, तसेच कार्यकर्ते आमचे शिवाभाऊ वाकचौरे असेल, केदारनाना असेल, उपस्थित असलेले आमचे राजूभाऊ केळकर असेल आणि इतर सर्व सदस्य मोठ्या हिरारीने भाग घेतात आणि ह्या गणेशोत्सवामध्ये सहभागी होतात। गेल्या 5 वर्षापासून आम्ही ह्या गणपती विसर्जनाची जी मोठी मिरवणूक काढत होतो, डीजे वगैरे आम्ही बंद केला आणि भारतीय वाजंत्रे जे आहे वाद्य याच्यामध्ये आम्ही ते विसर्जन करतो आणि पालखीमध्ये गणपती घेऊन जातो आणि विसर्जित करतो।